तुमचा विश्वास आमची ताकद. राज्याच्या राजकारणातून या क्षणीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून बुलढाणा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेतृत्व राणा दिलीप कुमार सानंदा. अजितदादा पवारांनी दिलेला शब्द आता पूर्ण होणार का? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. राज्याच्या आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे ज्येष्ठ नेते राणा दिलीप कुमार सानंदा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 3 वेळा आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या सानंदा यांच्याकडे एक अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जाते. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते विधान परिषदेत अशा नेतृत्वाची गरज असते ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकास आराखड्यांचा दांडगा अनुभव आहे. सानंदा यांनी सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला असून बुलढाणा जिल्ह्याला राज्य पातळीवर सक्षम प्रतिनिधित्व देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मात्र या चर्चेला सर्वाधिक बळ मिळतंय ते म्हणजे अजितदादांनी दिलेल्या शब्दाचे. राणा दिलीप कुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजितदादांनी त्यांना दिलेला शब्द आता पक्ष पाळणार का? सानंदांना विधान परिषदेवर पाठवून बुलढाणा जिल्ह्याचा सन्मान केला जाणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेत. जर पक्ष नेतृत्वाने सानंदा यांच्यावर विश्वास दाखवला तर बुलढाणा जिल्ह्यासाठी हा मोठा राजकीय सन्मान मानला जाईल. आता चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात आहे. तर ही होती सानंदा यांच्या नावाची रंगलेली चर्चा. पक्ष नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.